पण हा राजा पुराणाच्या माध्यमाने मूर्ख राजा आहे. ऐकच न, खाली येईच न. त्या नगरीमध्ये एक महाराज आले. त्या महाराजांचं नाव होतं महर्षी अगस्ती. ज्या वेळेला अगस्ती भेटायला आले, प्रधानाने सन्मान केला. हे सन्मानाच्या पलीकडची लोक होती. हे आम्हाला वाटते तुम्ही हार आणावा, एखादं उपरणं आणावं, एखादी शाल आणावं, आम्ही तुमच्या यादीत आहेत. ही लोक याच्या पलीकडे, त्यांना हार तुरे उपरणं शाल श्रीफळ हे काही नकोय. ते अगस्ती आहेत. अरे प्रधानजी, राजन कुठे? गेली 5-7 महिने झालं डोंगरावरती भजन करतात. अरे प्रजेची काय अवस्था आहे? ताड 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 ताड. महात्मा डोंगरावर गेला. हे राजा, प्रणाम गुरुदेव. चल प्रजेचं पालन कर. राजा, प्रजेचं पालन करणं इति कर्तव्य आहे तुझं. हजारो यज्ञाचं पुण्य आहे तुला. जा तू जा. महर्षी अगस्तींचं ऐकलं, माळा खाली ठेवून दिली आणि मग खाली आला. राज्य केलं. पण काय मनात विकृती निर्माण झाली देव जाणे. पुन्हा माळा घेतली आणि डोंगरावर गेला. त्याचं प्रारब्ध ओढवलं आणि महर्षी अगस्ती पुन्हा आले. प्रधानजी राजा पुन्हा डोंगरा. मूर्ख आहे राजा. प्रजेचं पालन न करता, एवढी मोठी जनता, त्याचा तो मायबाप आहे, त्या प्रजेचं पालन न करता डोंगरावर चिंतन करते. तो पशुच्या यादीत आहे. त्याला पशुचा जन्म मिळेल. आणि हा पांडे नावाचा राजा हत्तीच्या जन्माला गेला. मग मात्र पश्चाताप झाला. रोग हा ज्या वेळेला 3ऱ्या पटीत जातो का, त्यावेळेला एकाही डॉक्टरचा विलाज चालत नसतो. आपल्याला रोगाची लागण झाली त्यावेळेला वैद्याकडे, डॉक्टरकडे जावं, म्हणजे ते तुम्हाला औषधोपचार करतील आणि त्याच्यातून सावध करतील. जी माणसं आजार अंगावर काढतात ना, धर्मसिद्धांत असं सांगतो की 9 लोकांना कधीही खोटं बोलायचं नाही. 9 लोकांना. त्याच्यापैकी मुख्य व्यक्ती वैद्यराजो नारायणो व्याधिजन्य कायानां वैद्यां सुचाय सर्वानां प्रगल्भो न सुवाचयो. डॉक्टरला खरं बोलत जा. वैद्य म्हणजे डॉक्टर. तुम्ही खरं बोलल्याच्या नंतर त्यांना सुस्त आहे, आपण यांना काय द्यावं. खरं बोलायचं, खरं. पण 5-6 वर्ष आजार सांभाळला, डॉक्टरला सांगच न. आणि 7व्या वर्षी सांगितलं तेव्हा आजाराला दाता आलते. बिमारीला दाता आल्यावर ती बिमारी माणसाला खात असती. आणि दात यायच्या अगोदरच बिमारी डॉक्टरला जर कळाली ना नाना, मग डॉक्टर ती लहानपणीच बिमारी मारते. पण दाता आल्यावर डॉक्टरचंही काय चालते. मग डॉक्टर म्हणतात आता पाहुण्यांना बोलून घ्या. शेवटच्या टप्प्यात किती चांगलं बोलायचं. 1-2 महिन्याची सोबती खाऊ पिऊ घाला. हो, आजारपणात तुम्ही काही खाऊ घालीत नाही तर मग वर्ष श्राद्धाच्या दिवशी 5-6 पक्वान्न करते. ते वरून बाप पाहतो रे, ताक नाही दिलं तो सोमळ्या मला. त्या 55 लाखाच्या गाडीमध्ये कुत्र घेऊन फिरलास रे नालाय का. आणि माझ्या रूम मध्ये पंखा नव्हता रे, पंखा नव्हता. आता बाळू महाराजाचं कीर्तन ठेवून 10-5 पदार्थ करायला तुझ्या बोकांडीवर पाप पडल. मग सांगतात वैद्य लोक. पश्चाताप झाला. आता काय अर्थ आहे पश्चाताप होऊन? महर्षी सारख्या रघुनाथ बाबा, महर्षी सारख्या व्यक्तीनं सांगितलं अरे प्रजेचं पालन कर तू. माफ करा. आता एक काम करा म्हणे, योग असा आलेला आहे, तुम्ही
पशुच्या योनीत आहे. आता तुमचा उद्धार होण्यासाठी पाठीमागे केलेलं भजन स्मरणात ठेवा, तुमचा उद्धार होईल. 28 युग पिठेवरचा मालक उभा केला पुंडलिकाने. भजन नाही केलं, वाऱ्या नाही केल्या, दान धर्म नाही केला, आईवडिलाची सेवा केली. 28 युग अजूनही उभा आहे पंढरपुरातलं मालक, फक्त आईवडिलाच्या सेवेचे पुण्य. मी एके दिवशी बोलून गेलो. रविदास नावाचे महान संत चर्मकार कुळात जन्माला आले, ज्यांचा व्यवसाय बुटा चपल शिवायचा होता. आईवडील वयस्कर होते. शेंडीला दोरी बांधली, ती दोरी आतमधल्या बंगईला बांधली. बंगईवर आईवडील झोपलेले होते. बुटाला टाचे मारत असताना डोकं हलत होतं. डोकं हल्ल्यावर दोरी हलायची, दोरी हल्ली की बंगई हलायची. आईवडिलाला झोप लागायची. नाही गेले काशीतला. काशीतल्या भगवंतांनी त्यांना घरी कंगन पाठिलं. कर्तव्यात परमेश्वर लपलाय, कर्तव्यात. दुपारी मी बघितलं, नानांच्या घरासमोर गणपती मंदिर आपण पाहिलं आहे का नाही? काय सुंदर मंदिरं खूप आहेत, खूप मंदिरं. काही मंदिरं इतके पाहिलेत की त्या मंदिरात लोक पत्ते खेळायलेत. आपलेच मुसलमान थोडेच खेळायलेत त्याच्यात, आपलेच नालायक खेळायलेत, त्याचे जाळे कोणी काढीनं. म्हणून मंदिर बांधलंय त्याबद्दल मी नाही त्याला जास्त काही सांभाळणार. त्या मंदिराचं संगोपन किती आहे त्याला सांभाळणार. विशेष त्या मंदिरामध्ये पाण्याची व्यवस्था आहे. 5 रुपये दिल्याच्या नंतर शुद्ध 20 लिटर पाणी, गरीब असो, श्रीमंत असो, भिकारी असो, रस्त्यावरला असो, कोणी असो, त्याला 5 रुपयात 20 लिटर पाणी मिळते. ही व्यवस्था त्या गणपती मंदिरात. नाना, मी तुम्ही केलेल्या त्या कार्याला प्रणाम करतो. असे कामं करायची मोठ्या लोकांनी. ही कामं करा की जेणेकरून ब्रह्मांडाचा मालक तुमच्यावर प्रसन्न होईल. किती गोड कामं. परिसर स्वच्छ आहे. वयस्कर माणसांना बसण्यासाठी सुंदरसे तिथं आसन केलेले आहेत, गट्टू टाकलेले आहेत. बिना अंथरुणाचं खाली बसता येईल अशी व्यवस्था एक सुंदरशी. पाण्याची व्यवस्था. द्यावी तितके धन्यवाद नाना त्या गणपती मंदिराच्या बाबतीत तुम्हाला. हत्तीच्या योनीला प्राप्त झाला. त्रिकुट नावाच्या शिखरावर त्याचं वास्तव्य. बलाढ्यशाली हत्ती आहे. फार मोठा कळप आहे त्याच्यासोबत. हत्तीनी आहेत. हा गजेंद्र म्हणजे आपण संसारातले, आपण सुद्धा गजेंद्रच आहोत. बरं, आपण सुद्धा संसारातले गजेंद्रच आहोत. या गजेंद्राने वाटेल ते चोजले आपल्या कुटुंबातल्या लोकांचे बनकर अन्न पुरवले. एखाद्या हत्तीनं सांगितले असेल मला या झाडाची साल पाहिजे, अख्खं झाडच उपटून तिच्या पुढं. एखाद्या पिलांनी सांगितलं बाबा मला ती वेली पाहिजे, त्या वेलीचा भारा बांधूनच त्या पिलांपुढं. आपण सुद्धा असेच संसारात. बायकोनं सांगितलं मला पैठणी पाहिजे, कापशे घ्या, कोणती घ्या. तुमच्याकडे बरेच नाव आहेत ना रस्त्याने लावलेले. मी काही ॲडव्हर्टाईज करायसाठी नाही बसलो त्याची. पण ते कोणती लकड कोटन, कोणती कोटन, लोखंड कोटन, मातोडं कोट, अशी कोणते आहेत ना पैठणी. संक्रांतीला ती आणा, हिचा रंग पसंत नाही, हिची बॉर्डर चांगली नाही, हिच्या बुट्ट्या चांगल्या नाही, तिचा कलर चांगला नाही. ते जाऊ येऊ गाढ व्हावणीच म्हातारं झालं. आणि पुन्हा यांच्याकडे एक मेमरी कार्ड आहे ना, एक मेमरी कार्ड. असे किती असतील मला काही मोजता येणार नाहीत. पण तुम्हाला जे एक मेमरी कार्ड दिले ते देवानं जरा उघडलेलं दिले. ते रेंजच धरीत नाही. ते कोणतं सांगू तुम्हाला. इथं बसलेला सांगणारा मी सुद्धा संसारिक आहे, तुम्ही सुद्धा, इकडचे सुद्धा सगळे. तुम्ही कोण्याही व्यक्तीनं बायकोला साडी न्या, ती शेजारणीला दाखिल्याशिवाय खुश होणारच नाही. लगेच दाखवणार. पप्पेची आई, अहो बघा ना, आमच्या यांनी साडी आणली मला 25,000ची. आता ती पप्पेच्या माईचं मेमरी कार्ड फुल उघडलेलं. ती म्हणली बाई 25,000 दिले का? कलर कसा घेतला हो? हे तुम्हाला सोपत नाही कलर. ते पुन्हा गेलं
5,000 टाकले आणि 30,000ची साडी आणली, पैठणी आणली. आता नेसावं की नाही? आता द्वारकाबाईकडे गेली. अहो द्वारका काकू, आमच्या यांनी 30,000ची साडी आणली. बाई सुत कसं सतरंजीवानीच वाटते. पुन्हा बोंबलत गेलं, 5,000 टाकले 35,000ची पैठणी आणली. दुर्गा काकूंकडे गेली. त्या दुर्गा काकू अशाच थोड्या उंच कानाच्या होत्या. ते म्हणले बाई 35,000ची साडी आणि याच्यावरली बुट्ट्याची कोंदण कशी गोचडासारखी दिसते. पुन्हा बोंबलत गेलं, 40,000ची साडी आणली. सावित्रा काकूंकडे गेली. जावं सावित्रा काकूंकडे, पण सावित्रा काकूंना एकच गुलूप होतं, एकच लाईट होता. तिला लाईट कळाला ना. आणि एकाच लाईटनं सावित्रा काकून पाहिलं, बाई मला हिची बॉर्डर किनार नाही आवडली. हे शेवटी पप्पेच्या माईल म्हणलं तू मोटरसायकलवर बस. तानात मोटरसायकल दामटिलीन दुकानात गेल्यावर म्हणला काय घ्यायचं ते घे. दुकानदार म्हणला मी तुमच्या मागच माझी गाडी होती, मागच्या ब्रेकरवरच तुमची बायको पडली. कशा हसता तुम्ही, आहे का नाही? असं वागत जाऊ नवऱ्यासोबत. काय भागवत ऐकून फायदा आहे तुमचा? महाराजजी बसा. प्रणाम प्रणाम प्रणाम. काही अर्थ नाही. जी स्त्री मालकाला त्रास देते ती भागवत ऐकलं काय आणि रामायण ऐकलं काय, किंवा भागवत रामायण सांगणारा उकळून पेला काय, काय फायदा नाही त्याला. तो गजेंद्र संसारात अत्यंत दक्ष आहे. एके दिवशी तो ऋतुमान नावाच्या सरोवरात पोहोचला. आपल्या भारत देशात सरोवर फार सुंदर आहेत. मी बोलून गेलो. 349 पवित्र गंगा भारतात आहेत. 2734 उपनद्या भारतात आहेत. 2734 उपनद्या, 349 पवित्र गंगा सरोवर आहेत. त्याच्यापैकी महासरोवर वेगळे, मध्यम सरोवर वेगळे आणि निर्मित सरोवर वेगळे. म्हणजे तुम्ही आम्ही तयार केलेले. उदाहरणार्थ पैठणचा नाथसागर असेल, तुमच्या वरे काही तळे आहेत ते असतील, इकडे विदर्भात चोखा सागर असेल. हे निर्मित केलेले आहेत. निर्मित विश्वर निर्मित असलेले महा आणि मध्य अशी फार सरोवर. त्याच्यापैकी ऋतुमान नावाचं सरोवर आहे. एक बिंदुमान नावाच्या सरोवराचं फार महत्व श्रीमद भागवतात आलं. आपल्याला वेळा अपुरा पडतोय. पुन्हा कधी प्रसंग आला तर 9 दिवसाचं कथा ठेवू, म्हणजे सगळं सांगता येईल. तुम्ही म्हणताल तो पेरलंसच का पुन्हा. या ऋतुमान नावाच्या सरोवरात तो हत्ती पोहोचला. हत्तीला शीतल वस्तू आवडती. त्याचं चामडं, त्याचं कातडं अत्यंत जाड आहे. तुम्ही हत्तीला कुठल्याही यानं मारा, त्याला लागत नाही. निबर चरहाट मारा, निबर काठी मारा, निबर दांडा मारा, लागत नाही. हत्तीला आकळण्यासाठी फक्त त्याचं मस्तक कोमल आहे. त्याला अंकुश नावाचा, ऐरावती रत्न थोर, त्याशी अंकुशाचा मार. ते फक्त इथं कोमल असते. आणि तो त्या ऋतुमान सरोवरात गेला. हत्तीचा प्रपंच पाण्यात आहे असं कृता युगात काही अधिकारी लोकांनी नमूद केलं. शाप आहे हत्तीला. भगवान प्रभू रामचंद्र सीतेच्या शोधाकरता वनवासात फिरत असताना एक हत्ती आणि हत्तीन झाडाखाली बसलेले आहेत. कामानं वेहाळलेला तो हत्ती आपल्या पत्नीशी क्रीडा करण्याच्या मतात आहे. आणि आपल्या पत्नीला तो बोलत आहे. रामप्रभूकडे बघितल्याच्या नंतर, कुंजर मने कुंजरीसी पहिलं तोगे अयोध्येचा पती, भाजा नसे त्या प्रती तैसा मी नभे प्रिये प्रिये. कुंजर म्हणे कुंजरीशी, हत्ती हत्तीनीला म्हणत होता, पाय माझं तुझ्यावर किती प्रेम आहे. अयोध्येचा राजा राम आहे, पण त्याला बायको सांभाळता येत नाही. नालायक गेलं बोंबलून. हाऊ ज्याला संध्याकाळचा ठिकाणा नाही ते मोठ्या लोकांची इचकी देत. अरे बायको कदरली तुझ्यासाठी, तू काय लोकांची इचकी. तू इचकीनं कळतंय ना तुम्हाला. आमची मराठवाड्यातली भाषा आहे उचकणे.
तुमच्याकडे उत्सकणी म्हणतात, प्रांतभेद असतो. तार दिशी शाप देऊन टाकला, प्रपंचच नाही. क्षमा मागितली, कशी आमची संतती वाढाव. मग पाण्यात संसार, हत्तीचा प्रपंच पाण्यात. ज्या पत्नीशी प्रपंच केला तिचं 7 दिवस पाणी उष्ट प्यायचं, हे उठतच नाही एका जागेवर नालायक. तिनं सोंडेत पाणी आणायचं आणि याला पाजायचं. तो विधी आपल्या लग्नात आहे, त्याला हस्ती शुंडा दंड विधी म्हणतात. नवरदेवानं नवरीच्या तोंडावर गुरळ्या टाकायच्या आणि नवरदेवानं नवरीच्या तोंडावर गुरळ्या टाकायच्या. नवरदेवानं नवरीच्या तोंडावर गुरळ्या टाकणं ठीक आहे, पण नवरीनं का टाकायच्या? म्हणले आजपासून तिला उष्ट खाची सवय लागावा. कधी कधी बायकोचं उरलं तर त्यानं थोडंसं खात जावं, म्हणजे त्यानं नंतर चिळस मानली नाही पाहिजे, म्हणून आजच ती तोंडावर पाण्याच्या गुरळ्या टाकते. असं नाही रे सुंबळ्या. त्याचं कारण आहे, आपला 16 संस्कारापैकी जो विधी आहे का, हा लग्नात हस्ती शुंडा दंड विधी म्हणतात त्याला, शास्त्र त्याच्या पाठीमागे. चला, हत्तीचा प्रपंच पाहण्या. 1-2 प्राण्याचं सांगतो. 64 प्राण्याला शापित करतात त्रेतायुगात. मोर आणि लांडोरी बसलेले. मयूर मयुरे से करे कुजन, पहिला तो घे दशरथ नंदन. भाजे विरही तमला न वदन, तैसा मी नभे प्रिये प्रिये. मयूर मयुरी शिकारी कुजन. त्या लांडोरीला सांगत होता, पाय तो राजा दशरथाचा. भाजे विरहित म्लान वदन. पत्नी नसल्यामुळं, भाजा म्हणजे पत्नी, आणि पत्नी नसल्यामुळं त्याचं तोंड मळकड झालेलं आहे. मी तसा नव्हे. काय शाप दिला माझ्या लखनलालजीने. संसार करायचं इंद्रियच पतन झालं. मोराला संसार करण्याचं, प्रपंच करण्याचं इंद्रिय नाही. मग माफी मागितली, देवा क्षमा असावी, आम्ही पशु आहेत, पक्षी आहेत आम्ही, काय कळतंय आम्हाला. उशाप देऊन टाकला. संतती होईन तुला. आब्रदाट तसे गगनी, ते नक्षत्र रोहिणी. पावसाची सुरुवात रोहिणी नक्षत्रापासून असते. मी तुम्हाला काल बोलून गेलो. गान सम्राट प्रल्हाद शिंदेचं एक गाण्याचं कडवई म्हणून दाखवलं तुम्हाला. रोहिणी नक्षत्रावर पाऊस पडल्याच्या नंतर जमिनीतून एक सुगंध येत असतो, त्याला मृदुगंध म्हणतात. हा सुगंध जगातल्या कुठल्याही फुलामधून सापडत नाही, तो मातीतून प्राप्त होतो. आदरणीय महाराज श्रींना सुद्धा प्रणाम करतो. आणि तो सुगंध मोराच्या नाकात गेल्याच्या नंतर, त्याचं नाकच किती मोठं असेल, पण तो सुगंध घेतल्याच्या नंतर त्याला काम उत्पन्न होतो. आणि काम उत्पन्न झाल्याच्या नंतर ते वातावरण तसं तयार होतं. आभाळ आलेलं आहे, थोडी कुठं मुठं 1-2 पाण्याचे थेंब पडतात, त्या जमिनीतून तो मृदुगंध येतो, तो त्याच्या नाकात जातो, त्याला काम उत्पन्न होतो आणि तो त्याच्या पत्नीसोबत म्हणजे लांडोरीसोबत नाचू लागतो. पण नाचता नाचता काम तृप्त करण्यासाठी प्रपंचाचं इंद्रिय पतन झालं. आता काय करावं? आणि मग ते रडू लागतो. आणि तो रडत असताना त्याच्या डोळ्यातून जे पाणी पडतंय ती लांडोरी टिपत अशी. तय पासाव गर्भ संभवती, ऐके मयुराची गाजते ते. मग त्या मोराची संतती डोळ्यातल्या पाण्यापासून वाढते. हा निसर्गाचा नियम आहे. हे काय माझं थोडंच, निसर्ग सांगतोय. पुढे गेल्याच्या नंतर कावळा. काय कावळा धड असतोय, त्याचं खाणं धड नाही, त्याचं वागणं धड नाही, त्याचा आवाजही गोड नाही. एकदाच फक्त त्या कावळ्याला बोभावतात, ते पक्षाच्या दिवशी. एरवी काय कावळ्याला किंमत नाही. काग कागिनी शिकरी संभाषण, काग कागिनी शिकरी संभाषण. पहिलं तोगे दशरथ नंदन, पहिलं तोगे कौशल्यानंदन, पहिलं तोगे रघुवंश पावन. पाहतो कौशल्याचा पुत्र आहे, राजा दशरथाचा पुत्र आहे. आज राजाचा नातू आहे.
रघुवंशातला बालक आहे, हे बायको सांभाळता येत नाही, दिला शाप, संसारत नाही. शरण आलं हे कावळं. हो, लय कावळे काही काही शहाणे, नालायक कावळे आहेत काही काही. ते कावळा शरण आला. काय करावं, जीवनात फक्त एकदाच संसार. मी शिकलो फक्त 7वी, बरं बनकरांना 7वी शिकलो. पण मला वाचण्याचा छंद जास्त होता. मी 6 वर्ष नुसतं वाचितच राहिलो, नुसतं वाचित राहिलो 6 वर्ष. बरीच लोक वाचित आहेत, काही काहीचे पेपर वाचू वाचू दर हप्त्याला चष्म्याचे कास बदलेले, त्याबद्दल काही विषय नाही. पण वाचिल्याच्या नंतर पाठ व्हावं, ग्रहण व्हावा, त्याच्याकरता अक्षराची कृपा लागते, त्याच्याकरता वंशाची कृपा लागते, त्याच्याकरता परिसराची कृपा लागते, त्याच्याकरिता परिसरातल्या साधूंची कृपा लागते, हो, त्याच्याकरता ब्रह्मकन्येची कृपा लागते. आणि मला ते पाठ होत गेलं. योग असा आला, कावळ्याच्या जीवनात एकदाच संसार, आणि तो संसार तुम्ही पाहिला की तुम्हाला पाप लागतंय असं पुराण सांगते. मी नाही, पुराण सांगते. ज्यानं कावळ्याचा संसार पाहिला तो घरी आला. तो जर घरी ज्येष्ठ व्यक्तींना म्हणला मी कावळ्याचा संसार पाहिला, लगेच घरची म्हातारी म्हणते अरे पाहुण्याला निरोप द्या बरं, हे मेला म्हणून. त्याला काग शांती म्हणतात. मग पाहुण्यांनी घरी यावं, पाहुणी आली असेल तर तिला हळीत कुंकू द्यायचं, पाहुणा आला असेल तर त्याच्या हातावर साखर द्यायची, त्यानं समजायचं हे मेलं नाही, कावळ्यात संसार पाहिला, काग शांती. त्याच्यापेक्षा वेगळा एक प्रकार आहे. हे का करावं लागतंय? कावळ्याचा प्रपंच का बघू नये? याला विज्ञानाचं सुद्धा एक कारण आहे. कारण आहे विज्ञानाचं, कारण आहे. काही काही जीवाची अशी ताकद असते, काही काही जठराग्नीमध्ये एखाद्या जीवाची एवढी ताकद असते. कावळ्या हा दिसायला बारीकसा आहे, पण त्याच्या जठराग्नी फार. 2 लोकांचं सांगतो तुम्हाला, 2 जीवांचं. कावळ्याच्या विष्ठेमधून पिंपळाची आणि वटवृक्षाची निर्मिती होती. कागाची विष्ठे जन्म पिंपळासी, कागाची विष्ठे जन्म पिंपळासी, पांडव कुळासी पाहता दोष, पांडव कुळासी पाहता दोष, पांडव कुळासी पाहता दोष, पांडव कुळासी पाहता दोष. कागाची आविष्टे जन्म पिंपळाशी. तुम्ही अजून लक्षात घ्या, विहिरी बांधलेल्या आहेत आपल्या शेतात. त्या विहिरीच्या पाठथराच्या कडेत तुम्ही कधी वडाचं आणि पिंपळाचं बी लावलं का? नाही. मोठ्या मोठ्या बिल्डिंगवर कोपऱ्यात जिथं माती साचती ती भेग पडली की तिथं पिंपळाचं झाड. तुमच्या दारातल्या तुळशीला पाणी नसलं की ती जळून जाते. हे शोभेसाठी झाडं लावले, ती यायला जर पाणी नाही घातलं ते जळून जाते. त्याला कोणीच पाणी घालीत नाही तरी त्या भिंतीत त्याला कुठं भेटते. ही ती कागाच्या जठराग्नीची ताकद. याच्यापेक्षा एक बारीक जीव माहिती का तुम्हाला? गोचडाचे 14 प्रकार आहेत. गोचडाचे 14. शेतकरी आहेत ना तुम्ही, तुम्हाला 2 तर माहीत असतील. एक घागऱ्या गोचिड असा मोठा असतो. इकडे बसलेल्यांनी शक्यतो जास्त हो म्हणू नका. तुमच्या जीवनात ही गोचडं जरा कमी पाहण्यात आली. खाली बसलेल्यांना शक्यतो माहीत आहे, आणि हे तुम्हाला निमूटपणे मान्यच करावं लागेल. आणि एक इतका बारीक गोचिड असतो, तो गोचिड कावळा खातो. 3ऱ्या दिवशी गोचिड कावळ्याच्या विष्ठेतून पडल्यावर पुन्हा चालायला लागतो. माझ्या काही गोळ्या संपल्या नाही, आणि जरी संपल्या तर 2 डॉक्टर आहेत तिथं, देतील मला ते जाताना. आहे की नाही ना? देतील. काल सुद्धा एक डॉक्टर साहेब येऊन गेले ना, पत्नी डॉक्टर साहेब. वा, काय कल्पना असेल अन्न बारक्या गोचड 3ऱ्या दिवशी जिवंत राहते विष्ठेतून पडल्यावर. काय त्या जीवाची ताकद आहे, काय त्या मालकाची लीला असं ना.
तुम्हाला वळिंबा नावाचा एक व्यक्ती माहिती आहे का? त्याला एका भाषेत वाळवी सुद्धा म्हणतात. वाळवी. लाकूड जर पडलं तर त्याला लागतंय. कशाला लागती वाळवी? कशाला लागते? पण या वाळवीच्या पोटात एक जीव आहे. या दोघांची नीतिमत्ता आहे का? एकाला खाता येतं आणि एकाला पचिता येते. ज्याला खाता येते त्याला पचिता येत नाही, ज्याला पचिता येते त्याला खाता येत नाही. म्हणून दोघांची सांगड. एक म्हणला मी तुझ्या पोटात थांबतो, तू खात जाय, खाल्लेलं मी पची जाईल. दोघांचा वाद झाला की दोघही मरणार. पहा काय निर्मिती असेल जीवाची. हो, उंदीर तर माहिती आहे, गणपती बाप्पाचं वाहन मूषक उंदीर. आणि उंदरातलीच एक जाती आता 4, त्याच्यातली दुसरी जात सांगतो. पांढऱ्या रंगाची पण उंदीर येतो. हो, शक्यतो आपल्याला पाहायला भेटत नाही, प्रांतभेद असतो. एक उंदीर, त्याला चोंच असती, चोंच, त्याला आपण चुचुंदरी म्हणतो. साप हा उंदराला गिळून टाकतो, पण अनावधानानं उंदीर समजून सापानं जर पाठीमागून चुचुंदरी धरली, तिला अशी चोंच असती, ती जर धरली तर साप तिला सोडून देतो. परिणाम आहे का? खाल्लं की मरतो आणि सोडलं की आंधळा होतो. खाल्लं की मरतो, सोडलं की आंधळा होतो. आता तुम्ही म्हणताल हे इतकं, तर मी तुम्हाला कोण्या कोण्या पुराणाचे नाव सांगू? तुम्ही घरी गेल्यावर वाची जा. मोबाईल मोठाले आहेत तुमच्याकडं, बघा जा. मला तरी बारीकसा आहे. नाही, पुन्हा पुन्हा नको आहे ते बारीकसा. मी पुन्हा, तुम्ही म्हणताल तुझ्याकडे पैसे नाहीत का? मी सोन्याचा घेईल, कारण हे महाराष्ट्र ऐकणार आहे यूट्यूबवर. मला पंढरपुरातल्या मालकानं भरपूर दिलं. सोन्याचा घेईन, हिरे लावल्याला घेईन, पण आता म्हातारपणी गाऊन घालायचं नाही. बस झालं, आपल्या याच्यावर मारायचं. काय आपल्या मेमरी कार्डावर डाटा झाले, त्याच्यामुळे आता काय दुसरं हीच कायची गरज नाही. हेच पुरतंय आता. मी जोपर्यंत मला आयुष्य असेल तोपर्यंत हेच पुरतंय. भरपूर आहे संपत्ती आपल्याकडे. तो आंधळा होतो. एरवी साप कुठलाही पक्षी जीव खाल्ला त्याच्या अस्थि पचवायची ताकद सापात. बेडकाला बारीक अस्थि असतात, मोठ्या उंदराला बारीक अस्थि असतात, ती हाडं पचवतो. पण चिचुंदरीचं हाडं पचवायची ताकद सापात नाही. काय असेल हो त्याच्यात? काय निर्मिती केली असेल त्या मालकानं? कल्पना करा. चला, त्या कावळ्याला शाप आहे. त्याच्यानंतर कोकिळा होती. हा महत्वाचा मुद्दा आहे. हा ऐकून घ्या. जाऊ द्या बाकीचं गतुडे, हे काढबाना काय ऐकू, पण हा मुद्दा ऐका. कोकिळा नावाचे पक्षी आहे. इतका सुंदर गातो, इतका सुंदर, इतके सुंदर. क्या बात आहे. वाह 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 वाह, छान सुंदर गाते ती कोकिळा. पण माणसाने दुसऱ्याच्या दुःखात सहभागी होऊ नका, पण दुसऱ्याच्या दुःखात आनंद व्यक्त करू नका. आणि ह्या कोकिळीनं तो शहाणपणा केलता. थोरे साहेब, डॉक्टर साहेब, त्या कोकिळीनं तो शहाणपणा केला. जगाचा मालक दुःखाच्या थारोळ्यात आहे आणि कोकिळा कुजन करू लागली. गातसे कोकिळ पाहता नारायणा. देवाला पाहिल्याच्या नंतर गावं, पण ती कशी गात होती माहिती का? हा देवच व्याध येते ना. पत्नीच्या शोधात ती गात होती. दाबला गळा तिचा, दाबून टाकला कोकिळीचा गळा. कोकिळा शरण आली. अयोध्येतल्या मालकाने प्रभू रामचंद्रानं सांगितलं, कोकिळे, दुसऱ्याच्या दुःखात नाही सहभागी झालं तर नाही व्हावं, पण दुसऱ्याच्या दुःखात आनंद नाही व्यक्त करावा. शेजाऱ्याकडे दुःख आहे ना, आपण टीव्हीवर गाणे लावले नाचायला लागले, किती नालायक पण आहे. नका जाऊ त्यांच्या अश्रू पुसण्यासाठी, पण आपण आनंद व्यक्त करू नका. अहो, दुसऱ्याच्या दुःखात दुःख मानणे, याला म्हणायचं माणूस. यालाच माणूस म्हणायचं, यालाच माणूस म्हणायचं. दुसऱ्याच्या आनंदात सुख मानणे, याला संत म्हणायचं. तुका म्हणे सुख पराविया सुखे, अमृत हे मुखे स्रवत. दुसऱ्याच्या सुखात सुख मानतात ती संत असतात. दुसऱ्याच्या सुखात दुःख मानतात ती हलकट माणसं असतात. शब्द कठीण असू द्या, पण जो वागत असेल त्याला लागेल. तुम्ही सगळेजण अंगाव कशाला घेता? म्हणून कोकिळे, तू चूक करतेस म्हणून घसा दाबला.
माफी मागितली. 6 ऋतूत गायन करणारी कोकिळा वसंत ऋतूच्या व्यतिरिक्त गाता येत नाही. वसंत ऋतूच्या व्यतिरिक्त जर कोकिळा गाताना कोणाला दिसली तर जीवनभर त्या माणसाची मी बूट पॉलिश करीन. नाही गाता येत, नाही गाता येत. नालायकपणा केला कोकिळेला. दुसरा शाप कोणता दिला माहिती? तिची पिलं अंडातनं तिला बाहेर काढता येत नाहीत. त्या कावळीला शाप दिला, नालायक कावळीनी. ह्या कोळशाचं ऐकून तू माझ्याकडे बघून हसतेस, तुला दुसऱ्यांच्या पिलांना उपजावं लागेल. फार मोठं शास्त्र आहे त्यासाठी. म्हणून कावळा म्हणला, माझ्या खोप्यामध्ये घोसल्यामध्ये कोणाचेच पिल्लं येऊ नये म्हणून ते उंच गळफांदीला खोपा करते. पण तिथंही जातीच कोकिळा नात्या. कावळ्याच्या खोप्याचा एक उद्देश वेगळा आहे. शेतकऱ्यांनी अनुमान प्रमाण घेतलं पाहिजे. ज्या दिशेनं झाडाच्या ज्या बाजूनं कावळ्याने खोपा केलाय त्याच्या विरुद्ध दिशेनं पावसाचं प्रमाण जास्त येत असतं. काय ताकद आहे निसर्गाची, काय अधिकार आहे आपल्या नाविन्य याच्यामध्ये, या संस्कृतीमध्ये. असो, या 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 सरजी या. आदरणीय गव्हाणे साहेब, मंडळाधिकारी, श्री क्षेत्र पैठण. गव्हाणे साहेब बाकीच्यांना बसू दे, तुम्ही इथे या पोराम. अण्णा खूप परमार्थिक आहेत, मंडळाधिकारी आहेत. शांतीब्रह्म एकनाथ महाराजांच्या, माझ्या नाथबाबांच्या मालकांच्या नगरीत आहे, अधिपत्य आहे. अधिकारी असल्यामुळे या कपडे आहेत. पण एक छोटेसे महाराज आहेत, माळकरी आहेत. ते मीच माळ घातली त्यांना. मग त्यांच्या सोबत आलेल्यांना सुद्धा प्रणाम. तो हत्ती आपल्या पत्नीशी क्रीडा करत होता. माणसाला 2-3 गोष्टी काही दिसू देत नाहीत. धनाचा अहंकार, सत्तेचा अहंकार, तारुण्याचा अहंकार, हे पुढचं दिसू देत नाही. आणि कामाचा अहंकार, जे काम असतो ना, काम काही दिसूच देत नाही. वासना दिसूच देत नाही पुढचं काही. इतकी वासना विचित्र आहे. मोठ्या महात्म्याचं एक वाक्य तुमच्या समोर मांडतो. धेनुची या पाठी वळू धावे, भरलिया पिकाचे निस्वभावे, उदर व्यथा मालवे कामुक जैसा. धेनू म्हणजे काय? वळू म्हणजे बैल. धेनुची या पाठी वळू धावे. गाईच्या पाठीमाग तो वृषभ लाभलाय. मका आहे, हिरवीगार मका आहे, हिरवीगार ज्वारी आहे, हिरवीगार बाजरी आहे. खातच नाही नालायक. कशामुळं? काम. उदर व्यथा मालवे कामुक जैसा. काम इतका पेटलेला असतो, त्या कामापोटी पळत असताना पाठीमाग त्याची भूक सुद्धा मरून जाते. आपला शत्रू या ऋतुमान सरोवरात आहे असं गजेंद्राला विसरून गेला. का? पत्नीशी काम तृप्त करत असते. लहानाचं मोठं जे आई वडिलांना केले, त्यांच्यासोबत रात्रीच्या वेळेला जेवणारा मुलगा काल परवा सफरचंदासारख्या गालाची घरी आली की त्या मायबापाला विसरतो. किती नालायक काम होत असतं. पा किती काम आहे. चित्र एका ओळीचा अर्थ सांगत नाही मी, पण माझ्या आळंदीतले मालक म्हणतात, खरे टेकुने दिवडे नाकाड फुटते का नाही? थुत्तर फुटतय, थुत्तर. तेवी मुखन काढे खरू जायचा. तोंड फुटलं तरी हरकत नाही, पण थुत्तर काढीत नाही गाढव. इतका काम आहे. चित्र शुनी तो गास्वान नीतीचे निसूत्र बरवे. भाकरीच्या कुटक्याची
इमानदारी सांभाळणारी जात कुत्र्याची. जात कुत्री. सुनी म्हणजे कुत्री, स्वान म्हणजे कुत्रा. कुत्र्याच्या 6 जाती आहेत. ग्राम सुकर हे कुठं फिरतीत का शपटड हालीत हे वेगळं. सारमई नावाची कुत्र्याची जात आहे. पोलीस डिपार्टमेंट मधल्या विचारलं तुम्ही जे कुत्र पाळतात त्याची जात. त्याने मला इंग्रजीत नाव सांगितले. जाय तिकडं म्हणलं तू नाहीत बसत आमच्या मातात. तुम्ही किती शिकले म्हणलं शिक्षणाचं विचारूच नको. येतंय किती ते पाय. शिकण्यावर काय करायचं. एक बाई पाकशास्त्रात PhD केली. पाकशास्त्र म्हणजे स्वयंपाकशास्त्रात, पाकशास्त्रात PhD केली. महाराज तुम्हाला काय करायचं म्हणलं बाई पिठलं भाकरून कशी वाढू म्हणलं पोळी वाढती तशी वाढणं. पोळ्या अशा फेकू फेकू वाढती का तू. जशी पुरणपोळी वाढती आज जसे मांडे वाढले तसेच आहे का नाही अण्णा. तशीच भाकरी वाढायची. बहीण तुम्ही महाराज येत नुबाल पिठलं भाकर कशी करू म्हणलं हातान करणं. तिचा नवरा म्हणला महाराज महाराष्ट्रात 1 नंबरला पाकशास्त्रात तिची PhD झाली. म्हणलं म्हणूनच पिठलं भाकर करायला. तीन भाकर टाकला भारताचा नकाशा. भाकर जी केली ना ती भारताचा नकाशा. जाऊ द्या म्हणल्या वाकडी तिकडी कशी का होईना पण भाजली छान होती. खरपूस भाजली होती. आपल्याला काय बंदी तर खाचीत नाही ना मोडून खाची. भाकरी कशी वाकडी तिकडी करू द्या पण भाजली छान होती. अर्धा तास पिठलं हाटीत होती गोळे फुटत न. मग जिला पिठल्यातले ती म्हणली महाराज काडीनं फुटत नत. म्हणलं मग पायानं हात आता. दृष्टांत संपला. जिला पिठल्यातले गोळे फुटत नाहीत तिला पाकशास्त्रात PhD देणाऱ्याला बसायची जागा आणायला पाहिजे. नालाय का टेबला खालून पैसे घेऊन पदवी दिलीस तो सोमळ्या. तुझ्या पिढ्यावर काल जातील अशा हलकट पदव्या काय कामाच्या पांचट. आमची इथे एक पाहुणी आली. मुंबईला राहत होती. माझं कोण नाही मुंबईत पण इथे दृष्टांतापुरतं म्हणत असतो. ते म्हणे महाराज मी तुम्हाला शिरा करते बदामाचा करते. म्हणलं काय हरकत नाही कर आम्हाला काय कमी नाही. आम्हाला काय देवीचं तेल देईल आणि भुत्याला घायला कोणी देते काजू बदाम पिस्ता. आम्हाला काय दुकानावर जायचं काम नाही वरूनच येते. ते बदाम भिजवले सोलले गिल्ले सगळं केलं पद्धतशीर. मिक्सरमधून काढले. थोडासा रवा भाजला. बदाम त्याच्यात गावरान तूप टाकलं. एकदम लाईन आली फॅन सुरू झाला. ते शिरा करायचं जे पुस्तक पुढं टेकलं होतं त्याचं पान पलटलं. शिऱ्याचं पान झाकलं आणि पिठल्याचं पान आलं. तिने लागलीच त्याच्यात. 1 चमचा तिखट टाकलं 1 चमचा हळद टाकली 1 चमचा जिरेपूड टाकली. शिरा नाही पिठलं नाही. हिंदू नाही पाकिस्तानी नाही. काय करायचं शिकल्या. अनुभव सर्वात मोठी खात्री. सगळ्यात मोठा अनुभव असतो. वा 6 जाती कुत्र्याच्या. विडंबन पा. खादलिया पिंडासी लावित सेलळा हलवित गोळा पुच्छाचिया. मालकानं अन्न टाकलं तो गोळा खाल्ल्याच्या नंतर त्याची जाण ठेवतो आणि त्या मालकाच्या पुढे शेपटी हालितो. इतकं इमानदार कुत्र. कामे व्याहाळिता सुनी प्रपंच तया चावगानी विडंबन त्या पांथजनी स्वानाचे गा. कळाला असं समजून घ्या. इतका कामी चित्र. आणि या कामाच्या भ्रांतीत विसरून गेला आपला शत्रू. धरला नकरान पाय. मी उत्तरेश्वर बॉल म्हणलो तर आपल्याला 6 कथा करायच्या. ते म्हणले तुमच्या होत नाहीत. तुम्ही एकच किसू किसू सांगतात. मग पाय नकरन धरल्यावर ज्या 300-350 बायका होत्या का त्याच्या त्या सरोवराच्या कडेला गेल्या. आपलं सुद्धा असंच आहे. राहती निराळी रांडा पुरे सकळ कळो येईल
अंतकाळी प्राणप्रया नाचे वेळी राहती निराळी रांडा पुरे सकळ नोहे तुझा हा परिवार नोहे तुझा हा परिवार द्रव्यदारा क्षणभंगुर द्रव्यतारा क्षणभंगुर शरीर जायाचे ठेवणे शरीर जायाचे ठेवणे कसला परिवार आला सोयरी धाई रे संपत्तीचे लोक हे सगळे आपण कमवलेल्या द्रव्यावर उड्या मारणारी माणसं आहेत. कोण नाही सोबत आहे, बायको नाही, मुलं नाही, काय नाही. या दिवशी एक काढा काढा म्हणती याचा काढा काढा म्हणती याचा झाला भूमिभार काढा काढा म्हणती याचा झाला भूमिभार. ज्यांनी अब्जानी प्रॉपर्टी आपल्याला कमवून ठेवली तो मृत्यू पावला की त्याचा जमिनीला भार झाला म्हणते. वजन वाढत नाही मेल्यावर, पण त्याची दुर्गंधी सुटती आणि ती दुर्गंधी आपल्याला त्रास देती. म्हणून रक्ताच्या नात्यातली म्हणते काढा काढा म्हणती याचा झाला भूमिभार. पेटून द्या, मातीत टाका, एखाद्या गंगेत सोडा. ती अवस्था गजेंद्राची झाली. बोभाईत होता आपल्या पत्न्यांकडे बघून, एक येत नव्हती, एक नव्हती. काही काही बारकाली पिला आपल्या आईला म्हणली, आई बाबांचा पाय कोण्यातरी शत्रून धरलाय. अगं म्हणे आपण सगळेजण गेलो त्याचा सुटला ना आपला धरला तर कोण्या देवाला हाक मारता. काय राहिले त्यांचं आता, चला आपलं घरी. दिवस सूर्यास्त झाल्यानंतर सर्व पत्न्या त्रिकुटावर निघून गेल्या. गजेंद्र एकटा आहे. मागचं स्मरण झालं. आपण प्रजेची सेवा न करता चुकीचं काम केलं, याच्याकरता आपल्याला पशुचा जन्म भेटला. पण देवा माफ कर, याच्यानंतर अशी चूक करणार नाही. हरे नमः हरे नमः हरे नमः. हरी शब्दाचा उच्चार केला. दुःख हरयन्ते इति हरी, पाप क्षालयन्ते हरी, सौख्य वृद्धियन्ते इति हरी. गजेंद्राचा धावा तुआ केला विठाई. हाक मारली देवाला. असेल जो कोणी ब्रह्मांड चालक, असेल जो कोणी ब्रह्मांड चालक, आपणची हाक देईल हाके, आपणची हाक देईल हाके, आपणची हाक देईल हाके, आपणची हाक देईल हाके. नखराने पूर्ण रक्त पिऊन टाकलं होतं. हातबल झाला गजेंद्र, हातबल. नुसती त्वचा शिल्लक आहे, सापळा शिल्लक आहे. देवा यावं लागतंय. ऋतुमान सरोवरामध्ये काही ब्रह्मकमळाची फुलं होती. ब्रह्मकमळ हे दिवसा उमलत नाही. काकांकडे आहे ब्रह्मकमळाचं झाड, मी त्यांच्याकडनंच रोप नेलं मागे. कमळाच्या काही ठराविक जातीत असं एकमेव कमळ आहे ब्रह्मकमळ, ते रात्री फुलते आणि दिवसा कोबुजून जाते. बाकी सर्व कमळ सूर्योदय झालं की उमलतात आणि रात्र झाली की मिटतात. एकटंच ब्रह्मकमळ आहे ते रातच्या उमलते. त्याचा रंग पांढरा आहे, ते भगवान शिवजीला समर्पित करतात. अशी काही ब्रह्मकमळ आहेत. दुसरी काही कमळ आहेत. त्या कमळाचं एक पुष्प सोनेत घेतलं आणि भिरकावलं. थोड्या खुर्च्यावाली बाजूला सारखा, म्हणजे बाकीच्यांना जागा राहील. योग असा आला
जगाचे मालक गरुडावर आले. गरुडाचा वेग सुद्धा कमी वाटला. त्वरा झाली गरुडा टाकी येले मागे. गजेंद्रानं ते फूल आकाशात फेकलं. ते फूल जगाच्या मालकाने हातात लगेच हाकेही सरशी उडी घालून या स्तंभ घेतलं ते फूल हातात. व्यथा पाहिली गजेंद्राची. सुदर्शन सनसन करीत गेलं आणि नकराचे 2 तुकडे झाले. माणसाकडे चातुर्य किती असावं लक्षात घ्या. वेळप्रसंगी चातुर्याचा वापर, बुद्धीचा वापर केला पाहिजे. मनुष्य देही चेनी ज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणे कृपावलोकने दिधला. चातुर्य असलं पाहिजे माणसाकडे. नकराचे तुकडे 2 झाले. गजेंद्राच्या शरीरातून दिव्य ज्योत प्राप्त झाली. स्वर्गातनं 2 पार्षद आले. त्या विमानामध्ये गजेंद्राचा प्राण बसवला. नकर नावाचा व्यक्ती जलचर आहे. ज्याला आपण मगर म्हणतो. शास्त्रात त्याला नकर म्हणतात. मगर